महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा घेतलेला निर्णय अखेर राज्य शासनाने मागे घेण्यात आला आहे। त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यांच्याशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालय या दोन्ही घटकांना पुढील काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम राहणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयास तसेच बारामतीतील आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयास अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता। हा निर्णय जाहीर झाल्यानंतर विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध झाला होता। त्यामुळे तो निर्णय रद्द करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम राहणार आहे असा निर्णय झाल्याने समाज बांधवांनी रुग्णालयाच्या आवारात गुढी उभारून तसेच एकमेकांना लाडू भरवून फटाके उडवत ढोल ताशांच्या गजरात या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास दिनांक 31/5/2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आलेले होते। आता दिनांक 13/3/26 रोजी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालयासही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। कृपया त्याची सर्वांनी नोंद घ्यावी। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।